मराठा आरक्षणासाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या राजश्री उमरे यांची प्रकृती खालावली आहे। त्या उपोषणावर ठाम आहेत आणि पालकमंत्र्यांसोबतची त्यांची जी चर्चा होती ती निष्फळ ठरली आहे। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून याबाबतचे तपशील आपण घेणार आहोत। सचिन, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती आहे आणि उमरेंचं सध्याच्या क्षणाला नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं का? रिद्धी, आपण पाहतोय की ही तरुणी जी आहे गेल्या 8 दिवसांपासून अन्नाचा त्याग या तरुणीने केलेला आहे आणि उपोषणावर बसलेली। या तरुणीची प्रमुख मागणी अशी आहे की मराठवाड्यात हैदराबाद गॅजेटर लागू करून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्याचबरोबर EWS कोट्यातून मराठा समाजाला दिलेले आरक्षण लवकरात लवकर पूर्ववत करावे। अशा पद्धतीच्या 21 प्रकारच्या विविध मागण्यासाठी ही तरुणी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे। प्रशासनाने गेली काही दिवस याकडे दुर्लक्ष केलं होतं, मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील यांनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी झालेलं नाही। आता त्यांच्याकडून आपण नेमकं काय त्यांच्या सध्याच्या भावना आहेत रिद्धी आपण जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही? आता 8वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा, अजूनही तुम्ही ठाम आहात? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही ठाम आहोत। 17 सप्टेंबरचा इशारा मी सरकारला दिलेला आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत जर का तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये कुठल्याही मंत्र्याला ध्वजारोहण करता येणार नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू आणि याला सर्वस्वी सरकार जिम्मेदार राहील। रिद्धी, आपण पाहिलं की ह्या ज्या मागण्या आहेत, निश्चित धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी।